UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पुण्यात होणाऱ्या हत्यांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार पोलिसांवर नाराज। वरिष्ठ पोलीस अधिकारी कमी पडतायत, पोलिसांनी आमच्या आवाक्यात नसल्याचं सांगावं, नवनीत अधिकारी नियुक्त करू, दादांचा इशारा। पुण्याचा विस्तार पाहता गुन्हेगारी वाढते असं म्हणणं योग्य होणार नाही। पोलिसांनी सगळ्या घटनांमध्ये आरोपींना पकडलंय। अजितदादांनी पोलिसांवर सवाल उपस्थित केल्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सर्वांसाठी पाणी योजनेला स्थगिती दिली होती, स्थगिती उठवण्यासाठी फडणवीस सकारात्मक। फडणवीसांचं कौतुक करत आदित्य ठाकरेंची शिंदेंवर टीका। फडणवीसांवर टीका करणारे एवढ्या लवकर रंग बदलतील माहिती नव्हतं, एकनाथ शिंदेंचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर। जयंत पाटील 8 दिवसांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सोडणार। 8 दिवसांचा वेळ द्या, पद सोडतो, चांगला माणूस शोधणं अवघड असतं, जयंत पाटील यांचं वक्तव्य। रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील अशी लढाई पक्षामध्ये नाही। रोहित पवार समजूतदार तर जयंत पाटील परिपक्व आहेत। राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत जितेंद्र आव्हाडांकडून स्पष्ट। जयंत पाटीलच पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष राहणार, तालुकाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष बदलले जाणार, सूत्रांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 50% महिलांना तर उर्वरित 50%मध्ये तरुणांना संधी देणार, प्रस्थापितांना संधी देणार नाही, बैठकीमध्ये शरद पवारांकडून स्पष्ट। एखादा कार्यकर्ता चांगलं काम करतो तेव्हा त्याला पद मिळतात। परळीमध्ये लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष वाल्मिक कराड असल्याच्या प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेण्यावर अजित पवार ठाम, चौकशीमध्ये वरिष्ठ दोषी आढळले तर गय केली जाणार नाही, अजित पवारांकडून स्पष्ट। अमोल मिटकरी सूरज चव्हाण मुन्नीच्या सांगण्यावरून आरोप करतायत। राष्ट्रवादीतील मुन्नी ही महिला नसून पुरुष आहे, मुन्नीला एकदा बोलू द्या मग समजेल, सुरेश धस यांचा निशाणा। मुन्नी कोण आहे हे सुरेश धसांनाच विचारा, सुरेश धस यांनी नाव घेऊन बोलावं, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आव्हान। सुनील तटकरे किंवा इतर कुणी शरद पवार गटाच्या खासदारांशी संपर्क साधला नाही, विनाकारण आरोप केले जात आहेत, अजित पवारांची प्रतिक्रिया। झिशान सिद्दीकीने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्यांची चौकशी झाली नाही, एकाही बिल्डरची चौकशी झाली नाही, झिशान सिद्दीकींकडून नाराजी व्यक्त। वडिलांनी मोबाईल देण्यास नकार दिल्यानं 17 वर्षीय युवकाची आत्महत्या, मुलाच्या हत्येनंतर वडिलांनीही गळफास घेत संपवलं जीवन, नांदेडमधील धक्कादायक घटना। अर्ध्या नागपूर शहराचा पाणी पुरवठा आज बंद राहणार, कन्हान जलशुद्धीकरणाच्या शटडाऊनमुळे सकाळी 10 ते शनिवारी दुपारी 4 पर्यंत पाणी पुरवठा बंद। HMPV विषाणूचे 11 रुग्ण आढळले, गुजरातमध्ये 8 वर्षाचं मूल तर UPमध्ये 60 वर्षीय महिला पॉझिटिव्ह। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।